काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे 2 मंत्री आणि एका आमदाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले। आदित्य ठाकरेंनी या संदर्भात भाष्य करताना चड्डी बनियान गँग असा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला, तर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं। तर अधिवेशनापूर्वी मंत्री भरत गोगावलेंचा पूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होता आणि अधिवेशनादरम्यान संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडिओ समोर आला। यावर चर्चा रंगत असतानाच मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडिओ शेअर करत राऊतांनी टीकेची राळ उठवली होती। तर विधानसभेत प्रश्न उपस्थित करत असताना आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केले। चड्डी बनियान गँगवर सरकार कारवाई का करत नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला। त्यावरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली। हिम्मत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते हे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट करावं असं आव्हानच राणेंनी ठाकरेंना दिलं। बॅगेत पैसे असल्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता आणि त्यावरून आरोप करण्यात आलेले होते। तर दुसरीकडे एक व्हिडिओ आला होता ज्याच्यामध्ये संजय गायकवाड हे मारहाण करताना दिसत होते आणि त्याचबरोबर एक भरत गोगावलेंचा व्हिडिओ ही समोर आला होता। त्याच्यामध्ये ते अघोरी पूजा करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि अशात आज अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियान गँगवर कारवाई करणार का असा सवाल विचारला। शेरो शायरी त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि यावरूनच शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुंपल्याचं दिसून आलं। बॅगेत पैसे असल्याचा तो व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये शिरसाट हे फोनवर बोलतायत आणि त्यांच्या शेजारी असलेल्या बॅगेमध्ये पैसे आहेत असा आरोप करण्यात आला होता। हा व्हिडिओ शेअर केला होता संजय राऊतांनी। त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली होती। त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री नेते आमदार यांचे असे काही व्हिडिओ समोर आलेले असतानाच त्यावरून आदित्य ठाकरेंनी शिवसेनेला डिवचलं, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे। त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे। त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियन गँग, ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे, ते एक गोष्ट आहे त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँगने, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काही करतात, तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही, ते काय बोलतात, मुख्यमंत्री महोदय येऊन सांगतात की पहली गल है कि सारी गलती मेरी नहीं। काय बोलतात ते की पहली गल है कि सारी गलती मेरी नहीं, चल जी है भी तो क्या मैं तेरी नहीं। आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत। तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे। आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील, शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। हे जे काही शब्द वापरलेत, नेमकं कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण, त्यांची बनियान कोण, हे एकदा त्यांनी सांगावं ना। जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे ना असे शब्द। कोणासाठी वापरताय हे शब्द, कोणासाठी शब्द होते हे, कोणासाठी शब्द होते? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते। उगाच काही चाललंय, उगाच टीका करायची म्हणून काही का आम्ही साहेब अरे 1 तासापासून ऐकतोय, काय बोललो नाही। तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी सरकारवर शेरो शायरीतून ताशेरे ओढले। 9000 झाडांचे अर्बन फॉरेस्ट उद्ध्वस्त करून मंत्री मंगल प्रभात लोढा त्या जागी स्विमिंग पूल बांधण्याचा प्रयत्न करतायत असा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी केला होता। त्यानंतर मंगल प्रभात लोढा आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली। अखेर आदित्य ठाकरेंनी शेरो शायरी करत लोढांवर निशाणा साधला। लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांना काही पडलेलीच नाहीये। अधिकारी आपले सहीवर चालवत आहेत, आपलं आपलं प्रत्येक ठिकाणी मंडळ बनवलेलं आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय मला 2 ओळी मी ज्या काही आत्ता पाहिल्या होत्या त्या लक्षात येतात। परिस्थिती शहरांची बघा कशी आहे। शहर मी बोलतोय, लोढा साहेब ऐकून घ्या। लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, उठा है दिल में तमाशे का शौक बहुत, उठा है दिल में आज तमाशे का शौक बहुत, झुका के सर, म्हणजे हे सगळे अधिकारी झुका के सर सभी शाहपरस्त बोल उठे, हुजूर का शौक सलामत रहे, शहर और भी बहुत है। ही परिस्थिती अशी झाली अध्यक्ष महोदय।
आणखी एक मोठी बातमी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आता 20 ऑगस्टला होणार आहे. शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाबाबत सोक्ष लावणार अशी भूमिका सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 मध्ये शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. त्यानंतर 2023 मध्ये निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानंतर जवळपास 2 वर्षांनंतर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी आजच घ्यावी असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात आला, तर 2 वर्ष झोपले होते का असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांकडून करण्यात आला. मात्र हे प्रकरण 2 वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे याचा सोक्ष लावू असं कोर्टानं म्हटलंय. तर चिन्ह आणि पक्ष नावाची जी सुनावणी आहे ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका ठाकरेंनी मशाल चिन्हावर तर शिंदेंनी ओरिजिनल पक्ष चिन्हावर लढवल्यात. त्यामुळे ऑगस्टमधली ही सुनावणी महाराष्ट्रातल्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकते. तर शिवसेना पक्ष चिन्हाचा निकाल सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लागू शकतो असं मत सुप्रीम कोर्टातले वकील सिद्धार्थ शिंदेंनी व्यक्त केलंय. ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल. जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो. सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला या मॅटरचं सोक्ष लावायचं आहे. आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल. तर आजच्या सुनावणीवेळी शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादावर ठाकरेंचे वकील असीम सरोदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. तारखावर तारखा होत नव्हत्या, तारीखच खरं तर लागत नव्हती. मुद्दामून प्रयत्न करून तारीख लागली पाहिजे, हे प्रकरण घेतलं पाहिजे म्हणून तर इंटरव्हेन्शन अप्लिकेशन दाखल करावं लागलेलं आहे. आणि यापूर्वी निवडणुकांचाच काळ सुरू असल्यामुळे त्या निवडणुकांच्या काळामध्ये नोटिफिकेशन एकदा इश्यू झाल्यावर मध्ये इंटरफेअर करता येत नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल असल्यामुळे काहीच करता येत नाही. त्यामुळे झोपा काढत होते हा जो आरोप आहे तो अत्यंत चुकीचा आणि कोणताही आधार नसलेला आहे. अशा सवंग पद्धतीने कोणीतरी ज्येष्ठ व्यक्तींनी आक्षेप घ्यायचा एखाद्या पिटिशनवर, हेच मुळात अत्यंत राजकीय आहे असं मला वाटते. तर या संदर्भात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले बघूयात. ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयाची आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल. कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले, मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. तो निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाही आहे. कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे, असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही.